आजच्या तासिकेत आपण सुप्रसिद्ध लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांनी लिहिलेला वीरांना सलामी हा लेख अभ्यासूया. वीरांना शब्द कसा लिहिलाय पहा. दीर्घायवी, ह्रस्व दीर्घ जरा काळजीपूर्वक आपल्याला लिहिता आले पाहिजे. वीरांना सलामी. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई ज्या लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापक आहेत आणि या लक्ष्य फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 सालापासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाडीवरील ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी लेखिकेनं पुढाकार घेतलेला. सैनिकाबद्दल अत्यंत आदराची भावना लेखिकेच्या मनात आहे. तो आदरभाव व्यक्त करण्यासाठी मग लेखिकेने काही कार्यक्रमही वेळोवेळी केलेले आहेत, घेतलेले होते. जसं सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांबरोबर दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंथी, सैनिकांसोबत युवा प्रेरणा, हे वेगवेगळे कार्यक्रम लेखिकेनं घेतले भारतीय सैनिकांसाठी. मुळात सैनिकाबद्दलचा आदरभाव हा लेखिकेच्या अंतःकरणात काठोकाठ भरलेला आहेच आणि तो आदरभाव व्यक्त करण्यासाठी हे नानाविध कार्यक्रम लेखिकेनं वेळोवेळी घेतलेले दिसतात. आपल्याला वीरांना सलामी या लेखातून काय अभ्यासायचं आहे ते थोडक्यात पाहू. तर 2004 मध्ये लेखिका केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेल्या. पर्यटक म्हणून, पर्यटक समजते ना, भ्रमंती करणारे, फिरणारे, देशभ्रमंती वगैरे. आपण पर्यटन स्थळावर जातो ना सहली वगैरे घेऊन, तर एक पर्यटक म्हणून लडाखला लेखिका गेल्या होत्या. केव्हा? 2004 मध्ये. आणि मग त्यावेळी 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोहोचले कसे नाही याची खंत लेखिकेला वाटली. जेव्हा त्या लडाखला एक पर्यटक म्हणून गेल्यानंतर हे लक्षात आलं की 1999 मध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं आणि ते आपल्या गावीही नाही, आपल्यापर्यंत कसं पोहोचलं नाही. वाईट वाटलं, खंत वाटली. खंत वाटणे, वाईट वाटणे. मग केवळ वाईटच वाटलं का? तिथून निश्चय कोणता केला पहा. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी लेखिका शपथ घेतात.
आणि त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा जो प्रवास शपथपूर्तीसाठी म्हणजे शपथ घेतलेली शपथ ती पूर्ण करण्यासाठी जे काही कष्ट पडले, जे काही प्रयत्न केले मनोभावे सचोटीनं, त्या सर्व प्रयत्नांचा, कष्टाचा, प्रवासाचा हा सर्व भाग म्हणजे अनुभव या पाठातून व्यक्त केलेला आहे. कुटुंबापासून, आपल्या कुटुंबापासून खूप खूप दूर सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशाच्या सेवेसाठी, सेवा परमो धर्मः या तत्वाचं पालन करीत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देश रक्षणाचे काम करत असतात. खऱ्या अर्थानं देशाभिमानी असलेले देशाची, राष्ट्राची, मातृभूमीची सेवा हीच जणू परमेश्वराची सेवा आहे या श्रद्धेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शत्रूच्या फळींवर बारकाईनं लक्ष ठेवून लढण्यासाठी सदैव सुसज्ज असलेले हे जवान त्या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते, लेखिका वेगवेगळे कार्यक्रम करायचे सैनिकांसाठी. त्यातला एक भाग रक्षाबंधन. तर हे रक्षाबंधन कसं प्रत्ययकारी आहे त्याचा अनुभव या पाठातून आपल्याला मिळणार आहे. सोबतच त्या परिसरातील जवानांच्या ठाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो काही प्रवास लेखिकेला करावा लागला, अत्यंत खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती, ती कशी होती खडतर परिस्थिती, त्याचाही परिचय आपल्याला या पाठातून होणार आहे. आणि अशा प्रतिकूल खडतर परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानाबद्दलचा अभिमान लेखिकेच्या मनात किती काठोकाठ भरलेला होता तेही लक्षात येणार आहे. आणि आपणही आपल्या जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असं निश्चितपणे हे अभ्यासता, शिकता आपल्यालाही वाटेल. थोडक्यात काय, लेखिकेच्या मनात आपल्या सैनिकांबद्दलचा असलेला आदरभाव, सैनिकांच्या ठिकाणी असलेली त्यागाची भावना, देशाभिमान, राष्ट्राभिमान, भारतभूमीची, मातृभूमीची सेवा करण्यासाठी स्वतःला झोकून देणं, अशा ह्या अत्यंत जाज्वल्य अशा स्वरूपाच्या देशभक्तीचा परिचय, राष्ट्रभक्तीचा परिचय यातून आपल्याला होणार आहे. काय अभ्यासायचं आहे या लेखातून लक्षात आलं? आता
प्रत्यक्ष लेखाकडे वळू. पृष्ठ क्रमांक 20 वर वीरांना सलामी हा लेख आहे. प्रत्येकाने आपापलं पाठ्यपुस्तक काढलं असेलच, तर पाहू आता. लक्ष द्या. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास, कारगिल. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता, कारगिल आणि द्रास. लेखिका पर्यटक म्हणून लडाखच्या परिसरात पोहोचलेल्या 7 दिवसांचा हा प्रवास होता. कसा कसा होता ती ठिकाणं दिलेली आहे. लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक आणि सरतेशेवटी द्रास आणि पुढे कारगिल. असा हा एकूण 7 दिवसाचा प्रवास. प्रवास सुरू झालेला आणि आता शेवटचा टप्पा शिल्लक होता. शेवटच्या टप्प्यात होता आता कारगिल आणि द्रास याला भेट द्यावी. आता सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टांझिन, ड्रायव्हर लडाखी नाव त्याचं, स्टांझिन. तो ड्रायव्हर 5 वर्षांपूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देत होता. प्रवासात तो काही गोष्टी सांगू लागला. तर आता ही 2004 मधला हा प्रवास आहे ना, तर 5 वर्षापूर्वी काय घडलं होतं बा, म्हणजे 1999चं ते कारगिल युद्ध, त्या संदर्भात आठवणींना उजाळा देत होता. तो सांगत होता, बोलत होता. गाडी पुढे जात होती. असं करत करत आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या थांबायसाठी. वर्णनात्मक आहे, मी वाचतो या पद्धतीनं वाचतो की वाचता वाचता तुम्हाला ते कळत गेलं पाहिजे. फार स्पष्टीकरण करण्याची गरज पडणार नाही. पहा, द्रासला लेखिका पोहोचल्या आणि तिथे मग त्यांना थांबण्यासाठी शासकीय विश्रामगृह वगैरे त्यातल्या 2 खोल्या मिळाल्या. थांबल्या. नंतर सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. दुसरा दिवस अगदी सकाळी उठल्याबरोबर लांबूनच दिसणारा तो टायगर हिलचा सुळका, सुळका समजतो, टोक, पर्वताचं टेकडी. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल ह्या कल्पनेनंही अंगावर काटा आला. ते सगळं तिथलं दृश्य, तो निसर्ग, ती परिस्थिती, तो जंगली पहाडी भाग, हे सगळं दृश्य लेखिका पाहते आहे, दिसत आहे लेखिकेला. आणि
मगाशी त्या प्रवासाच्या दरम्यान त्या लडाखी ड्रायव्हरनं म्हणजेच स्टांझीनं 1999च्या कारगिल युद्धाच्या आठवणी सांगितल्या होत्या. ते आठवलं आणि त्यावेळी इथे काय उत्पात झाला असेल, काय अनर्थ घडलेला असेल, हे याची केवळ कल्पना डोक्यात आली. काय थरार झाला असेल. या कल्पनेनंच लेखिकेच्या अंगावर काटा आला, अंगावर काटा येणे, फार भीती वाटते. निशब्द अवस्थेतच, निशब्द, अगदी स्तब्ध, कुठलाही शब्द तोंडातून बाहेर पडणार नाही, पडला नाही, पडत नाही, निशब्द. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत पोहोचलो. पुढचा प्रवास सकाळी आता सुरू झाला. कोणीकडे निघाल्या लेखिका? तोलोलिंग पर्वतमय भाग आहे, पर्वतराजी आहे, टेकडं आहे, पहाड आहे, पर्वत आहे, त्यापैकी हे तोलोलिंग. त्या तोलोलिंगच्या पायथ्याशीच खाली काय बांधलेलं? ऑपरेशन विजयचं स्मारक. त्या स्मारकापर्यंत पोहोचलो. अनुभव सांगून राहिले आता प्रवासात. हे ऑपरेशन विजय स्मारक कारगिलच्या वेळी जे शहीद झालेले जवान त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असलेलं हे स्मारक, तिथे पोहोचलो. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रौकी नॉफ, हम्प, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुडका, त्याच्या बाजूचा पॉइंट 4875, भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग, म्हणजेच हा पॉइंट 4875. ही शिखराची रांग, हे सगळं दिसू लागलं नजरेच्या टप्प्यात लेखिकेला. कुठून? त्या ऑपरेशन विजय स्मारकापासून पाहतायत. तर हे सारं दृश्य त्यांच्या दृष्टीस पडलेलं. होय, याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटावर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना या भयान पर्वतावर आमचे धैर्यथर अथक चढत राहिले होते. धैर्यथर विशेषण लावलेलं आहे. धैर्यवान, हिम्मतवान, पराक्रमी. कोणाचा उल्लेख आहे? भारतीय सैनिकांचा, ज्यांनी या बर्फाच्छादित शिखरावर मार्गक्रमण केलं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. कशी होती परिस्थिती? शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत होत्या. तोफगोळे पावसाप्रमाणे कोसळत होते जणू. आणि अशा परिस्थितीत ती शिखराची रांग, तो पॉइंट 4875 हस्तगत
केलेला. म्हणून धैर्यधर कोण? सैनिक ते. तर हे सैनिक अथक न थकता चढत राहिले, आगे कूच करत राहिले, मार्गक्रमण करत राहिले. आठवणी, त्यांचं कार्य, कोणाचं? सैनिकांचं. केव्हाचं? कारगिल युद्धाच्या वेळचं, म्हणजे 1999 मधलं. हे सगळं जणू काही आपल्या समोर घडते आहे की काय, असं दृश्य जाणवायला लागलं. पहा, काय पराक्रम गाजवला त्यावेळी त्या सैनिकांनी. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षांची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. हे सर करणारे आमचे सैनिक, आमचे जवान. काय वय होतं त्यांचं? 22-23 वर्ष. प्रत्यक्षात समोर मृत्यू दिसतो आहे, काळ उभा ठाकलेला आहे, तरीही अगदी निडरपणानं आमचे सैनिक पुढे 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 चालत आहे, पुढे सरकत आहे. थेट मृत्यूच्या जबड्यातच हात घातलेला, मृत्यूची तमा नाही, जीवाची पर्वा नाही. भारतीय सैन्यांची मानसिकता, मनोभूमिका कशी जबरदस्त होती, त्याचं वर्णन आहे हे. हो, ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्या समोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला. ऑपरेशन विजय स्मारक, तिथे पोहोचलेल्या लेखिका. हे स्मारक कारगिलच्या प्रसंगी शहीद झालेल्या 12 जवानांच्या कार्याचं प्रतीक, यशाचं. त्या शहीद झालेल्या वीरांच्या स्मारकापुढे लेखिका या क्षणी उभ्या आहेत. काय वाटलं? 22-23 वर्षाचे हे स्फुल्लिंग. खरं म्हणजे त्यांना आपण आशीर्वाद द्यायला हवा होता. आशीर्वाद. पण इथे ते शहीद होऊन गेलेले आहेत आणि प्रसंग आला या लेखिकेवर कोणता? त्या शहीदांना सलामी देण्याचा. कठीण प्रसंग आहे, बाका प्रसंग आहे. कोवळी मुलं ती 22-23 वर्षाची, ज्यांच्या आयुष्याची जेमतेम सुरुवात झाली. या कोवळ्या वयात या मुलांनी देशसेवेचं व्रत घेतलं होतं. देशाभिमानानं हे स्फुल्लिंग पेटून उठले होते. कमालीच, अलौकिक वेगळेपण आहे हे. अभिमान देशाबद्दलचा. त्या जवानांच्या ठिकाणी केवढा काठोकाठ भरलेला होता.
ज्यांच्या जीवनाची आयुष्याची सुरुवात झाली ते सुरुवातीलाच देशाची सेवा करता करता शहीद झालेत. आणि त्यांच्या समोर आता नतमस्तक होऊन, झुकून, वाकून, आदरानं त्यांना आता पुन्हा वंदन करायचं, सलामी द्यायची. कठीण प्रसंग लेखिकेला वाटतो. हात थरथरू लागलेत, डोळे अश्रूंनी डबडबलेत आणि अशा थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी लेखिकेनं त्या स्मारकाला सलाम केला, अभिवादन केलं. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेलं. दृकश्राव्य, दृक दिसणे, श्राव्य ऐकणे, तर अशी दृकश्राव्य व्यवस्था असलेल्या दालनात कक्षात नेलं. तरुण लष्करी अधिकारी तेवढ्यात तिथे पोहोचला. कुठे? त्या स्मारकाजवळ जिथे लेखिका आणि त्यांची सहकारी वगैरे होते. तिथे एक लष्करी अधिकारी आला आणि त्यांनी मग या मंडळीला दृकश्राव्य दालनात नेलं. कशासाठी? कारगिल युद्धाची फिल्म बघायला. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. आपण शब्दच ऐकलेले आहेत. कोणते? दुर्दम्य आशावाद असला पाहिजे आपल्याजवळ जगण्यासाठी, असामान्य कर्तृत्व करता आलं पाहिजे. हे शब्द, प्रखर राष्ट्रनिष्ठा जोपासली पाहिजे, अदम्य साहस बाळगलं पाहिजे. हे फक्त शब्दातूनच आपण ऐकतो आणि शब्दातूनच व्यक्त करतो. खरं म्हणजे हे सर्व शब्द हृदयातून, हृदयाच्या तळातून इथे आलेले आहे. जणू या शब्दांना मूर्तपणे सार्थ ठरवणारं कर्तृत्व कुठून लक्षात आलं? त्या फिल्म मधून. जवान, भारतीय सैन्य त्या पद्धतीनं जगलं, वागलं, लढलं, शत्रूला सामोरं गेलं, थेट मृत्यूला आव्हान देत. सरते शेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, काय म्हणाल्या? जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो, थोड़ा सा प्यार तो करो. चाबकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. पहा काय कर्तृत्व वीरांचं, सैनिकांचं. पेटवते माणसाला, सडसडतो माणूस. मग एका शहीद झालेल्या वीराची आई काय म्हटलं त्या आईनं?
त्या आईच्या तोंडचे शब्द. एक स्त्री, पण ही शहीदाची आई आहे, माता आहे. काय म्हणते ती? जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. हे ऐकून कोणी शापकांनी झोडपावं, मारावं. त्याच्या वेदना जेवढ्या होतील त्यापेक्षा भयंकर कित्येक पटीने जास्त वेदना हे ऐकून झाल्या. का झाल्या? का झाल्या? तर त्याचं कारण आहे, आपण फक्त भाषण ठोकतो, आपण फक्त बोलतो, करत काही नाही. त्या बाईनं आपला मुलगा ज्याला जन्माला घातलं, लाड कोड कौतुक केलेत, त्या मुलाला, त्या मुलाची कुर्बानी दिली आहे. कुर्बान किया देशासाठी. अभिमान वाटतो तिला या गोष्टीचा. आपण बोंबललो असतो, आक्रोश केला असता, रडून रडून. अभिमान व्यक्त करते. कुर्बान झालेल्या, देशासाठी कुर्बान झालेल्या आपल्या मुलाच्या पराक्रमाचा अभिमान आहे तिला सार्थ. आम्ही हे केलं, तुम्ही निदान काय थोडस आपल्या देशावर प्रेम करून पहा. प्रेम करा. आम्ही एवढं केलं, तुम्ही एवढंच तर करून पहा. ही चपराक वाटली लेखिकेला आपल्याच थोबाडात कोणी मारले. खरंय, एक बाई जिचा मुलगा देशसेवेसाठी, मातृभूमीसाठी, मातृभूमीच्या संरक्षणासाठी सीमेवर जीवाची बाजी लावतो, बलिदान करतो, शहीद होऊन जातो. जिचा मुलगा त्याच्या या पराक्रमाचा, त्याच्या त्या भावनेचा, त्यागाचा उत्तुंग सार्थ अभिमान आहे की एवढं मोठं करू शकतो. आपण काहीच करत नाही, पण निदान एवढं तरी केलं पाहिजे, आपल्या देशावर प्रेम केलं पाहिजे. आपण तसे दररोज प्रतिज्ञा घेतो, त्याच्याशिवाय शाळा सुरू होत नसतात. तिथूनच सुरुवात होते ना. प्रतिज्ञा, राष्ट्रगीत वगैरे. भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. काय प्रेम आहे! अगदी पोपटपंची सारखं आमचं प्रतिज्ञेचं झालं. गांभीर्यच नाही. हे गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. चाबकानं 100 फटके मारल्यानं ज्या वेदना होतील त्यापेक्षाही जास्त वेदना या शहीदाच्या आईच्या बोलण्यातून अंतःकरणात झालेल्या. म्हणजे याच्यासाठी संवेदना पाहिजे. म्हणून लेखिकेला असं वाटलं चपराक मारल्यासारखं. कोणालाही वाटते का? आणि मग काय अस्वस्थ पण त्या अस्वस्थतेतून विव्हळ झालेल्या अवस्थेतच लेखिका त्या विजयस्तंभासमोर शपथ घेतात.
कोणती शपथ कशी घेतात ती आपण उद्याच्या ताशी घेत पाहू.